बुलेटिनची सुरुवात जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता खुद्द जयंत पाटील यांनीच कितीही चर्चा होऊ दे मी कुठेही जाणार नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे। तसंच भाजपकडून कोणतीही ऑफर आलेली नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला। तर मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क झालेला नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळे ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना। मेरे से किसी भाजपा नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है। मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसी न्यूज़ आने का कारण क्या है। मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं मी काही बोलणार नाही। जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही, पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही।